विठ्ठल 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 हरि ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमध्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम श्री गुरु गुरुदेव गुरु जय जय दत्तात्रेय गुरु। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय आणि भगवान दत्तात्रेयांचे पूर्णावतार श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद। ब्रह्मराक्षस आणि वामदेव यांच्या भेटीच्या मागं एक अपूर्व अशा प्रकारचा पारमार्थिक सिद्धांत कार्यरत असल्याचा गुरुचरित्र वाचताना आपल्याला जाणवल्याशिवाय राहणार नाही। खरं म्हटल्यावर ही दोन देहांची भेट नाहीच तर दोन वृत्तींची भेट आहे। दोन वृत्तींची भेट अशासाठी की वामदेवाच्या ठिकाणी पूर्ण ब्रह्मतत्व तर ब्रह्म राक्षसाच्या ठिकाणी विलक्षण अशा प्रकारचं क्रौर्य आणि अनिती। नीती हा शब्दसुद्धा आपण दैनंदिन जीवनात अनेक वेळा वापरतो। खरा या शब्दाचा जर अर्थ कोणता असेल तर ज्या योगे मनुष्याच्या धारणा त्याला सुस्वभावी बनवण्यासाठी त्याचप्रमाणे परमार्थ पथप्रचलन त्याचं सुंदर होण्यासाठी जे आचरण महत्त्वाचं असतं त्याला नीती असं म्हणतात। नीती याचा नेमकेपणानं अगदी थोडक्यात अर्थ जर आपणाला कळवून घ्यायचा असेल तर आपल्या शास्त्रग्रंथामध्ये असा तो सांगितलेला आहे, अग्रे नयती जी पुढं नेते। पुढं नेते याचा अर्थ काय तर माणसाच्या ठिकाणचं असलेलं कर्मजाड्य बुद्धिजाड्य आणि इतकंच नव्हे तर अज्ञान या सगळ्यांच्यापासून त्याला दूर करते आणि त्याची प्रगती करायला त्याला मदत करते, त्यालाच नीती असं म्हणतात। तेव्हा ब्रह्मराक्षस आणि वामदेव या दोन वृत्तींची जेव्हा भेट होते त्यांनी ब्रह्मराक्षसांनी वामदेवांना कडकडून मिठी मारली। खरं पाहिलं असता या मिठीच्या माध्यमातून एक प्रकारचं दुष्ट संक्रमण वामदेवाच्याही शरीरात व्हायला पाहिजे होतं, पण जो पूर्णतः आत्मसुरक्षित आहे त्याचं शरीर संक्रमणशील असत नाही। ज्याचा प्रवास उत्तम रीतीनं झालेला आहे अध्यात्मिक क्षेत्रातला, त्याला तुम्ही कुठेही नेऊन ठेवलं तरी त्याचा वृत्तीभंग होत नाही।
मनोभंग कुणाचा होतो तर सर्वसामान्य मनुष्य जो आहे त्याच्या वृत्ती प्रवाहामध्ये फरक होत राहतात, कारण त्याचा प्रवास चालू असतो. पुष्कळ वेळा त्याला आपल्या कर्माला किंवा आपल्या एकंदर अनुवर्तनाला प्री थॉट द्यावा लागतो. त्याच्या आधी वेगवेगळ्या प्रकारचे विचार करावे लागतात. पण जे सिद्ध पुरुष असतात ते कसे असतात तर वस्तुरूपच असतात. आणि ही वस्तू कोणती तर जगातली प्रत्येक वस्तू, त्या सर्व वस्तूंचं जे पूर्ण प्रतीक आहे अशी वस्तू म्हणजे परमार्थातली निजवस्तू ही आहे. सर्व वस्तूंच्या मध्ये असलेलं जे चैतन्य आहे ती वस्तू म्हणजे निजवस्तू. आपण वस्तू एके ठिकाणी असं विवेचन करत असताना मी मुद्दाम विचार मांडलेला होता. आता वास्तुशास्त्रावर फार विचार लोकांचा होत असतो. त्याच्यामध्ये माणसं काय करतात, आमची वास्तू खराब आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे काही उपचार वगैरे एक शास्त्रीय दृष्टिकोनातून ते मांडण्याचा प्रयत्न केला जातो. पण आपण लक्षात घ्या की सर्वसामान्य माणसं जी असतील याने आपल्या घराला कारण नसताना डिवचण्याचं काही कारण आहे का? आणि जर वास्तुशास्त्र आहे शास्त्र, पण या विश्वातलं प्रत्येक शास्त्र त्या शास्त्राला मर्यादा असतात. अमर्याद अशा प्रकारचं जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वाला आवाहित करत राहिल्यास शास्त्र त्या तत्वाच्या पायाशी लोळण घेत असतं. आपण सांगा की आपण वेगवेगळ्या प्रकारे म्हणतो की अमक्या ठिकाणी अमुक गोष्ट ठेवावी, तमक्या ठिकाणी तमुक गोष्ट ठेवावी. त्याच्यावर लेखही मी लिहिलेला आहे वास्तूच्या दिवाळी अंकात. पण जर आपल्या घरावर आपण प्रेम केलं तर त्या प्रेमाचा रिॲक्शन आल्याशिवाय राहील का? ॲक्शन म्हटल्यावर रिॲक्शन येणारच. तेव्हा वास्तूसुद्धा प्रेम प्रक्षेपण केल्याशिवाय राहणार नाही. आणि जर या हलवा हलवीलाच महत्त्व असेल तर मग अथर्व शीर्षकारांनी काय झोपेत अथर्व शीर्ष लिहिले काय? अथर्व शीर्ष सांगताना अथर्वण ऋषीने असं सांगितलं की तो भगवंत जो आहे अवपश्चातात अवपुरस्तात अवोत्तरातात अवदक्षिणातात अवचोर्ध्वातात अवाधरातात सर्व तो माम पाही पाही समंतात. हे काय झोपेत लिहिलंय का त्यांनी? माणसाने आपल्याला सांगतो की भययुक्त अशा प्रकारचं आयुष्यात वर्तन आपलं ठेवूच नाही. कशासाठी ठेवायचं हे वर्तन? आणि मग काय होतं की आपणाला होत असलेला त्रास जर दुसऱ्याच्या अंगावर टाकलं तर दुसरा पण तो झटकल्याशिवाय राहत नाही. वास्तूवर तुम्ही दोष, वास्तूला दूषित म्हटल्यावर वास्तूसुद्धा पण सगळे दोष तुमच्यावर ढकलते आणि तुम्हाला व्यथित करते. त्यासाठी म्हणून अकारण आपल्या वास्तूला आपण कधी नावं ठेवावीत असं वाटत नाही. आता इथं एक प्रकारे या दोन वास्तू भेटलेल्या आहेत. निजवस्तू त्याच्यामध्ये आहे. वामदेवाच्या अंतःकरणामध्ये निजवस्तू कार्य करते. आणि ब्रह्मराक्षस जो आहे ना हा सदोषच आहे. सदोष म्हणजे सदोष हा जो शब्द आहे या शब्दावर सुद्धा आपण नीट विचार करा. सर्व प्रकारचे दोष ज्याच्यात असतात तो सदोष, सर्व प्रकारचे दोष. आणि मिठी मारली त्यांनी, मिठी मारल्यानंतर चमत्कार घडला असं मी म्हणणार नाही, कारण चमत्कारावर माझा रागच आहे. आपणाला सांगतो की अमुक एक चमत्कार घडला, तमुक एक चमत्कार घडला आणि चमत्कारावर आपण विवरण करत राहिलो तर काय होतं, वास्तवाकडे दुर्लक्ष होतं. चमत्कारापेक्षा भगवंताचं नेमकं अधिष्ठान त्या ठिकाणी कसं कार्यरत झालं याच्यावर आपण विचार करा ना. आणि त्याच्यावर विचार करताना आपणाला असं आढळून येईल की वामदेवाच्या ठिकाणी असणारी सर्व गुण संपन्नता जी आहे किंवा विलक्षण अशा प्रकारचं जे त्याचं अष्टैश्वर्य आहे त्या अष्टैश्वर्याचा थोडा का भाग होईना त्या ब्रह्मराक्षसाच्या सूक्ष्म देहाची त्यांनी लगट केली. श्रीखंड
आपणाला सगळं एकदम खाता आलं नाही, थोडासा कण जरी लागला ती जीभ गोडच होणार. तसं ब्रह्मराक्षसाचा जो सूक्ष्म देह आहे त्या देहावर तो संस्कार झाला आणि त्या संस्काराचा परिपाक कोणता, त्यातनं निर्मिती काय झाली संस्कारात. तर संस्कारातनं निर्मिती अशी झाली की काहीतरी पुण्याई कोणत्या तरी जन्मात त्याच्या हातनं जी झालेली होती त्याला 25 जन्मांची आठवण झालेली आहे. आपण एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावी की 25 जन्मांची आठवण झाली म्हणजे ते जन्म कोणकोणते वगैरे गुरुचरित्रामध्ये लिहिलंय, पण आपणाला त्याचाही विचार करायचं काही कारण नाही. लिहिलं असेल, पण 25 जन्मापूर्वी काहीतरी विधायक कार्य त्यांनी केलेलं होतं आणि त्या पुण्याचा जो संचय आहे त्या संचयाप्रत वामदेवाला मारलेल्या मिठीचं फल म्हणून त्या फलानं त्या संचयाप्रत त्याला नेलं, ते स्मरण त्याला झालं. सुंदर गोष्टीचं स्मरण हे तारक असतं, ते संजीवक असतं, ते उद्धारक असतं, ते विधायक असतं. त्यांनी केवळ देहाचं कल्याण होत नाही तर आत्मकल्याणासाठी सुद्धा प्रवृत्ती आत निर्माण होत असते. तसं आपण पहा, सुंदर गोष्टीचं स्मरण झालेलं आहे त्याला. कोणतं तर 25 जन्मापूर्वी म्हणला मी पुण्याई केली. आता वामदेव त्या क्रौंचारण्यात कशाला गेले हे आपणाला इथं समजायला काही हरकत नाही. वामदेवाला फिरायला जागा पुष्कळ होत्या, हो, फिरायला पुष्कळ त्याला जागा होत्या, पण क्रौंचारण्यात उगीच आपलं कोण जिथं नाही, भयावह जे आहे अरण्य, अशा ठिकाणी फिरत फिरत गेला. फिरत फिरत आपण जायचं म्हटल्यावर एखाद्या बागेत जायला काय हरकत आहे, स्मशानात कशाला जायचं आहे सारखं फिरत फिरत, गरज नाही ना त्याची. ज्या वेळा गरज असेल तेव्हा आपण नाही म्हणलं तरी जावं लागणारच आहे, नाही म्हणलं तरी जावं लागणार. तर वामदेव तिथं गेले आणि केल्यानंतर का गेले असतील तर या ब्रह्मराक्षसाचा 25 जन्मापूर्वीचा जो पुण्यसंचय होता त्याचं फल परमात्म्याला त्याला द्यायचं होतं म्हणून वामदेव गेले तिथं. हा विचार फार महत्त्वाचा आहे, साधकाच्या दृष्टीतनं महत्त्वाचा आहे. ज्यांना वाटतंय की हे कादंबरीसारखं आहे त्यांनी तसा अर्थ घ्यावा, आमचं का आहे म्हणणं नाही. अर्थ कोणी कसा घ्यावा हे ज्याचं त्यांना फक्त एक आहे की ज्या अर्थातून काही अनर्थ निर्माण होतील असे अर्थ आपण प्रगट करू नयेत आणि घेऊ नयेत. कशालाच आपल्या संवादामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अर्थ घेण्यात काही अर्थ नाही. विधायक आणि सुंदर अशा प्रकारची ही घटना आहे. आणि वामदेवाला त्या ब्रह्मराक्षसांनी मिठी मारली ती काही फार प्रेमामुळं मारलेली नव्हती, तर स्वतः आक्रमण त्याच्यावर करायचं आणि त्याचा ग्रास करायचा अशी इच्छा होती. पण ती इच्छा त्याची पूर्ण या ठिकाणी झाली नाही, कारण विश्वग्रासी जे तत्व आहे ते तत्व वामदेवाच्या ठिकाणी आहे ना. विश्वात्मक जे तत्व आहे ते तत्व वामदेवाच्या ठिकाणी आहे. तेव्हा गंमत अशी झाली की त्या ब्रह्मराक्षसाला 25 जन्मांचं स्मरण झाल्यानंतर तो म्हणतोय की परमेश्वराच्या कृपेनं किंवा त्या परमतत्वाच्या कृपेनं, सद्गुरूंच्या कृपेनं तुमची आणि माझी भेट झाली. असं एकंदर त्या ठिकाणी कथानक आहे. आता या कथानकाचा अर्थ जो आहे तो 5 प्रकारे लावता येईल. एक, भाव माध्यमातनं आपण अर्थ घ्यायचा म्हटला तर आपण परमात्म्याच्या ठिकाणी लीन होऊ शकतो आणि त्याचबरोबर कृतज्ञता भाव जो आपल्यातला आहे तो अशा तऱ्हेनं आपल्या अंतःकरणात प्रगट होत राहतो की ज्यायोगे भगवत प्रीती संपन्न होईल. दुसरा भाग असा आहे, बुद्धितत्व जे आहे त्या बुद्धितत्वाच्या माध्यमातून आपण स्वतःची समजूत घालू शकतो की गैरवर्तणूक करू नये,
चांगलं असावं, कारण गैरवर्तणूक केल्यानंतर कर्म काही गैर घडलं तर त्या कर्माचं फल सुद्धा त्या ब्रह्मराक्षसाच्या देहाप्रमाणे भोगावं लागणार आहे. हा दुसरा अर्थ. तिसरा अर्थ असा आहे की एखादा जर महात्मा असेल, पुण्यशील अशा प्रकारचं जे व्यक्तिमत्व जर कोणतं असेल, त्या व्यक्तिमत्वाचा सहवास जर घडला तर खरोखर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. हा तिसरा अर्थ झाला. चौथा अर्थ असा आहे, वृत्ती क्षोभ झाला तरी सुद्धा वृत्तींना आवर घालण्याची प्रवृत्ती महात्म्याच्या सहवासात होती. हा चौथा अर्थ झाला. आणि पाचवा अर्थ जर कोणता असेल तर आयुष्याचं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर त्यासाठी म्हणून अशा प्रकारचा सहवास उपयोगी पडत असतो. हे 5 अर्थ करता येतात. पण या 5 अर्थामध्ये हजारो प्रकारचे अर्थ आणि वेगवेगळ्या प्रकारे विवेचन जगामध्ये चालू आहे. आपल्याला सांगतो, आपल्या इथं अमृत हा शब्द प्रख्यात आहे. पण युरोपच्या बाबतीत किंवा इंग्लिश वाङ्मयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथं वाईन हा शब्द वापरला जातो. इकडं अमृत तर तिकडं वाईन. दारू हेच त्यांचं अमृत. एडमंड बर्गच्या बाबतीत असं म्हटलं जातं, बर्ग कुड डिस्टिल फ्रॉम द कॉन्टेम्पररी मडी स्ट्राईप द क्लिअर वाईन ऑफ विजडम सो ही कुड डिड्यूस द प्रिन्सिपल्स ऑफ अनशेकेबल परमनन्स. अशी वाक्य आपल्याला ऐकायला मिळतात. इंग्लिश वाङ्मयाचा अभ्यास करत असताना हा जो सांस्कृतिक फरक, त्यांचं काही वाईट आहे असं म्हणण्याचा आम्हाला अधिकार नाही आणि म्हणूनही नाही, कारण हा प्रवासाचा भाग आहे. युरोप खंडातले लोक काय, आशिया खंडातले लोक काय, वेगवेगळ्या देशातले जो तो आपापल्या पद्धतीनं प्रवास करत असतो, त्याचा प्रवास चालू असतो. टीका करण्याचा उद्देश नाही आहे याच्यामध्ये. पण नेमकेपणानं आयुष्याच्या धारणा ज्या आहेत त्या कशा संपन्न होतील या बाबतीत जर विचार करायचा झाला तर भगवत कथा निरूपण जे आहे ना, या निरूपणाला अतिशय महत्त्व आहे आणि त्याचबरोबर त्या चिंतनालाही महत्त्व आहे. समर्थांनी फार सुंदर प्रबोधन केलं. आयुष्यात म्हणले प्रथम कार्य, प्रथम कर्म कोणतं असावं, काय करावं माणसाने, तर आधी भगवत कथा निरूपण. आधी भगवत कथा निरूपण म्हणजे सगळ्या आपल्या जीवनाचा पाया, प्रत्येक कृतीचा पाया जर कोणता असेल तर परमात्मा. जे देव मानत नसतील, मानू नका देव. आमचा काय असा अट्टाहास नाही की देव मानायला पाहिजे, तीर्थक्षेत्राला जायला पाहिजे आणि टाळ कुटत बसायला पाहिजे, जपाच्या माळा ओढत बसा, हा अट्टाहास मुळीच नाही. पण भगवत कथा निरूपण याचा खरा अर्थ जर कोणता असेल तर आपल्या हृदयात ज्या धारणा आहेत त्या निदान मानवतेच्या मूल्यांना धरून चांगल्या ठेवाव्यात. मानवतेच्या मूल्यांना हा शब्द सुद्धा मी आता सावधपणानं वापरतो, कारण मानवता आता शोधावी लागते बऱ्याच वेळा. कुठं मानवता आहे, कुठं राहते, तिचा पत्ता नेमका कुठं आहे हा शोधावा लागतो. त्याच्या तोही आपला विषय नाही इथं. पण लक्षात घ्या, समर्थांनी असं सांगितलं, आधी भगवत कथा निरूपण, दुसरे ते राजकारण. राजकारणाविषयी आम्ही बोलणारच नाही. तिसरे ते सावधपण. समर्थ असं म्हणतात की सावध असावं. सावध असावं म्हणजे काय करावं, तर प्रत्येक विकार ज्याच्या काबूमध्ये आहे तो सावध. विकार नसावेत असं आम्ही मुळीच म्हणणार नाही. प्रपंच आहे, त्या प्रपंचामध्ये वृत्ती निर्माण होणार आणि त्या वेगवेगळ्या प्रकारे त्या विचार निर्माण होणार, पण सावध पाहिजे. बेसावध अवस्था जी आहे, म्हणजे सावधपणावर जर प्रहार झालेली अशी अवस्था असली तर फार धोक्याची असते. इथं काय आहे, वामदेव खऱ्या अर्थानं सावध आहे. का खऱ्या अर्थानं सावध आहे लक्षात घ्या आपण.
की विश्वव्यापक अशा प्रकारचं जे तत्व आहे, विश्वात्मक असं जे तत्व आहे, त्या तत्वाच्या अधिष्ठान सत्तेला जाणून आपला जीवन व्यवहार त्यानं चालू ठेवलेला आहे. आणि त्या व्यवहारावर जेव्हा आक्रमण झालं तेव्हा त्या आक्रमणाचा प्रतिकार परमात्म्यानंच केलेला आहे. हा फार महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपणाला त्या 29व्या अध्यायामध्ये वाचायला मिळतो, पाहायला मिळतो. पोथी वाचत असताना सुद्धा सचित्र घ्यावी. चित्र बघताना सुद्धा लहान मुलासारखी गंमत वाटते. आधी चित्र बघावं आणि मग पोथी वाचावी. चित्रामध्ये सुद्धा चित्र काय करतं माहीत आहे का? चित्र तुमचा मनोमय कोश जो आहे ना, तिथं हळूच जाऊन बसतं. चित्र बघितल्यानंतर काय होतं, मनोमय कोश हळूच तिथं जाऊन बसतं आणि तिथं हालचाल सुरू करतं आणि पुढचं जाणून घ्यायची उत्सुकता निर्माण करतं. तेव्हा गंमत अशी झाली, ही एक मिठी जी आहे ना, या एका मिठीतनं त्या ब्रह्मराक्षसाच्या आयुष्यातल्या ज्या अनेक घटना घडलेल्या आहेत आणि ज्या काही दुष्ट प्रवृत्तींनी त्याच्या जीवाला मारलेली मिठी आहे 25 जन्मामध्ये, 25 जन्मातल्या मिठ्या मोडून काढल्या. एक मिठी किती महत्वाची असते बघा. 25 जन्मांचा उद्धार करून टाकला. आणि मग गंमत अशी झाली, तो म्हणला या पुण्याईमुळं मला आपले चरण भेटले. चरण भेटले हा शब्द सुद्धा किती आहे पहा महत्वाचा. आपण भेटला असं म्हणण्याच्या ऐवजी आपले चरण भेटले, आपले पायामध्ये विलक्षण सामर्थ्य आहे बरं का. संतांचे पाय म्हणा, सद्गुरूंचे पाय म्हणा आणि वडीलधाऱ्या मंडळींचे चरण म्हणा, या चरणामध्ये विलक्षण सामर्थ्य असतं. का चरणामध्ये सामर्थ्य असतं? तर चरणानं देह उभा राहू शकतो. म्हणजे कर्म प्रवृत्त होत असताना चरण जे आहेत हे चरण मनुष्याला वेगळं बळ देतात, म्हणून तो आपल्या पायावर उभा आहे असं म्हटलं जातं. अशा प्रकारचे विचार आपणाला ठिकठिकाणी वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात. तेव्हा वामदेवांना त्यांनी जेव्हा विनंती केली की म्हटलं हे सगळं फार वेगळंच झालं म्हटलं आणि आपल्यामुळं माझा उद्धार होतोय, म्हणजे मला पूर्वीचं सगळं स्मरण झालं आणि आता आपण मला तारा, या योनीतनं, या ज्या अपकर्षाप्रत मी गेलेलो आहे, या भ्रष्ट योनीतनं मला आपण बाहेर काढा. आपणाला सांगतो त्याची ही विनंती जी आहे ती विनंती म्हणजे प्रार्थनाच आहे. आणि ही प्रार्थना जी आहे, या प्रार्थनेमध्ये पुन्हा 3 गोष्टी लपलेल्या आहेत. एक पराकोटीची तळमळ आहे त्याच्या ठिकाणी. पराकोटीची तळमळ आहे. काय तळमळ आहे? तळमळ म्हणजे काय हो? तळात जो मळ असेल तो बाहेर काढायला लावणारी जी वृत्ती आहे त्याला तळमळ असं म्हणतात. तळात म्हणजे चित्ताच्या स्तरावर जे मळ साठलेला असेल, दुर्विचार असतील, ते विचार बाजूला करणं. दुसरी गोष्ट म्हणजे काय? तो ब्रह्मराक्षस जो आहे तो अतिलीन झालेला आहे वामदेवांच्या पुढं. त्याचं कारण वेगळं आहे, पण लीन झालेलं आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की स्वतः या घाणेरड्या अवस्थेतनं सुटावं ही त्याची इच्छा आहे. योगशास्त्रानं असं सांगितलंय की मनुष्याला आपल्यामध्ये बदल व्हावा अशी इच्छा त्याला स्वतःला मनापासून झाल्याशिवाय, चित्तापासून झाल्याशिवाय त्याच्यात बदल होत नाही. म्हणजे चेंज जो आहे, बदल जो आहे, हा बदल होण्यासाठी इच्छा पाहिजे. आणि आयुष्य कसं आहे तर आयुष्यामध्ये परिवर्तन आहे. लाईफ इज द रिन्यूड एफर्ट. परिवर्तन. तेव्हा त्या ब्रह्मराक्षसानं वामदेवाला विनंती केल्यावर वामदेवाने त्यांच्यावर कृपा केलेलीच आहे. कृपा ही करावी लागत नाही. तुम्हाला सांगतो, कृपा ही काय होतं, कृपा ही आपोआप संक्रमित होत असते. शुभ विचार, शुभ संकल्प, शुभ धारणा या सगळ्या संतांच्या ठिकाणच्या आपोआप संक्रमित होतात. मुद्दाम ते करतात. आपणाला असं वाटतं किंवा लोकव्यवहारासाठी आपण पुष्कळ वेळा बोलण्यात असं म्हणतो आपली कृपा व्हावी,
कृपा करा वगैरे, पण संतांचा विचार जो आहे हा कृपेला काय करतो, आपोआप खेचून आणतो. तसं वामदेवाची कृपा त्या ब्रह्मराक्षसाच्या पुण्याईनं खेचून घेतलेली आहे. आणि ती कृपा खेचून घेतल्यावर तो म्हणतो हे कसं काय घडलं. मग वामदेवाने त्याला उत्तर देताना सांगितलं की हा जो प्रभाव आहे, प्रभाव हा शब्द फार सुंदर आहे की नाही पहा, की प्रभाव हा शब्द आपण नेहमी वापरत असतो. प्रकर्षानं तुझ्या अंतःकरणात जो भाव निर्माण झाला, तो भाव याचं कारण जर काय असेल तर माझ्या अंगाला जी विभूती लागलेली आहे त्या विभूतीचा स्पर्श आणि त्याचबरोबर ती तुझ्याही अंगाला लागली. हे पवित्रतम अशा प्रकारचं जे माध्यम आहे भगवंतापर्यंत जाण्यासाठी वापरायचं, ते माध्यम तुझ्या अंगाला स्पर्श झाला. त्याचा नुसता स्पर्श झाला नाही तर विभूतीने तू रंगलेला आहेस. आणि ती विभूती जी आहे त्या विभूतीमुळं तुझ्या आत असलेल्या ज्या सत्प्रवृत्ती आहेत त्या सत्प्रवृत्तींचं उत्कीलन झालं. आणि मग त्यानंतर काय होतंय हे आपण पुढच्या प्रवचनामध्ये पाहायचं आहे. हरिः ओम श्री गुरु गुरुदेव गुरु जय जय दत्तात्रेय गुरु. विठ्ठल 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 विठ्ठल